हाय फ्रेंड्स, तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी करते फेशियल आपलं घरच्या घरीच. तर भरपूर दिवस झाले चेहऱ्यासाठी काही केलेले नाही आहे, फक्त स्क्रब वगैरे करत असते मी अधूनमधून, पण फेस पॅक वगैरे लावलेला नाही बरेच दिवस झालं. आणि चेहरा बघा थोडासा खराब झाल्यासारखा दिसतोय. तर म्हटलं आज फायनली काहीतरी घरच्या घरीच आपलं एकदम सोप्या पद्धतीने होऊन जाऊ दे. तर आता मी करते फेशियल, तर तुमच्याशी पण मी शेअर करते. तर असंच कंटिन्यू राहा आणि चला आपण लावूया तयारीला फेशियलच्या. तर बघा त्यासाठी आता मी पपई घेतली आणि पपईच्या आतला पल्प काढला आणि तो चांगला स्मॅश करून घेतला. तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ शकता. तर तो मिक्स केला आणि त्याच्यानंतर आता पहिल्यांदा जे करते ते क्लिन्झिंग. तर क्लिन्झिंगसाठी मी घेतलं आहे थोडंसं 1 चमचाभर दही आणि आपला जो पपईचा पल्प आहे तो घेतला. तर ते चांगलं दोन्ही मिक्स केलं. तर एकदम बारीक असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही हाताने स्मॅश करून घ्या पपई किंवा मिक्सरला थोडीशी फिरवली. तर मिक्सरला फिरवल्यानंतर मला वाटते जरा जास्त पाणी त्याचं होतं, त्याच्यामुळे मी नाही फिरवत, मी हातानेच किंवा चमच्याने स्मॅश करून घेते. तर 1 चमचा पपईचा पल्प आणि थोडंसं दही टाकून मग मी ते मिक्स करून आता क्लिन्झिंग करते. तर आपल्याला 2-3 मिनिट तरी हा मसाज करून घ्यायचा आहे. तर चांगल्या पद्धतीने. तर मी गळ्याला पण खाली मसाज करत असते, तर गळ्याला पण मसाज करून घेतला या पद्धतीने बघा. तर आता धुवून येते. तर चेहरा धुतला आहे आणि बघा त्याच्यानंतर मी करायला घेतला आहे स्क्रब. तर पपईचा पण तुम्ही करू शकता. पपईचा जो पल्प आपण घेतला आहे तो आणि त्याच्यामध्ये अशी थोडीशी नॉर्मल बारीक केलेली साखर आणि कॉफी पावडर टाकून करू शकता. तर मी आता स्क्रबसाठी एव्हरयूथचाच वापरते स्क्रब, नेहमीच मी तोच वापरते. तर त्याच्यामुळे आता पण मी तोच घेतला आहे आणि त्याने स्क्रबिंग करते. तर मला हाच खूप आवडतो स्क्रब एव्हरयूथचा, तो रेग्युलर मी तोच करत असते, त्यासाठी मी तोच घेतला. आता याप्रमाणे सगळीकडून मी डॅप डॅप करून सगळ्या तोंडाला लावून घेतला आहे आणि पुन्हा आपल्याला याचा पण 2-3 मिनटं चांगला मसाज करून घ्यायचा आहे. तर बघा थोडंसं पाण्याचा हात घेऊन मग मी मसाज करायला सुरुवात केली. तर हा पण मसाज आपल्याला 2 ते 3 मिनटं चांगला करायचा आहे. आणि बघा नाकाच्या इथून जास्त मसाज करायचा आहे, कारण नाकाच्या इथे साईडला आपलं बघा थोडंसं काळपट असं होत असतं आणि ते व्यवस्थित नाही दिसत. तर त्याच्यामुळे आपल्याला हनुवटीला ओठांच्या वरती चांगल्या प्रकारे मसाज करून घ्यायची आहे. तर मला आठवतंय की दसऱ्याला मी जेव्हा गावाला जाणार होते तेव्हा मी पार्लरमध्ये क्लीनअप केलेलं. तर त्याच्यावरती मी क्लीनअप वगैरे काहीच केलेलं नाही आणि मी असं काहीतरी सण वगैरे असेल तरच करते, नाहीतर असंच आपलं घरच्या घरीच होममेड जे असतं तेच मी सारखे फेस पॅक वगैरे लावत असते. बाकी फक्त पार्लरमध्ये मी फक्त ॲब्रो, अंडर आर्म्स वगैरे करायला फक्त जाते, बाकी काही नाही मी करत. तर आता तिसरी स्टेप आहे मॉइश्चरायझिंग. तर त्यासाठी मी थोडासा पपईचा पल्प घेतला आणि थोडंसं नॉर्मली कच्चं दूध आणि थोडंसं आपलं जे मध बोलतो ते थोडंसं टाकलं, ते चांगलं मिक्स केलं आणि आता मी मॉइश्चरायझिंग करून घेते. तर यालासुद्धा आपल्याला चांगली मसाज करून घ्यायचे. तर अगोदर सगळं लावून घेतलं मी चेहऱ्या. तर हे सुद्धा आपल्याला ही स्टेप पण आपल्याला 2 ते 3 मिनटं चांगली करायची आहे. मसाज आपल्याला व्यवस्थित करायचा आहे आणि मी गळ्याला पण मसाज करते बघा. तर 2-3 मिनटांनी मसाज केल्यानंतर परत मी फेस वॉश करून आले नॉर्मल पाण्याने, फक्त पाण्यानेच आपल्याला धुवायचं आहे. तुम्ही ओल्या कपड्याने पण पुसून घेऊ शकता रुमालाने. तर आता आपल्याची चौथी स्टेप जी आहे ती आहे फेस मास्क. तर फेस मास्कसाठी मग मी घेतलेलं आहे 1 चमचा बेसन. मग तुमचं घरचं असू द्या किंवा विकतचं असू द्या, कोणतं पण चालेल. तर 1 चमचा बेसन घेतलं, त्याच्यामध्ये थोडासा पपईचा पल्प टाकला आणि त्याच्यानंतर थोडीशी एकदम चिमूटभर हळद टाकली आणि त्याच्यानंतर थोडंसं दही टाकलं आहे आणि त्याचा मग मी मास्कसाठी ते मिक्स करून घेतल्यानंतर बघा चांगलं मिक्स या पद्धतीने लावते. तर सगळ्या चेहऱ्याला एकदम थर असा आपण बोलतो ना, थर जसा लावतो त्याप्रमाणे लावायचं आहे. कुठलीच जागा नाही राहिली पाहिजे शिल्लक. तर मी हातानंच लावते, काय जण ब्रश वगैरे यूज करतात, तर मी नाही, फक्त हातानेच आपल्याला लावायचं आहे. म्हणजे मी तर लावते, तुम्हाला ब्रशने लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता.
तर सगळ्या बाजूला व्यवस्थित असा लावून सगळ्या बाजूने व्यवस्थित असा लावल्यानंतर मी गळ्याला पण लावणार आहे. जसं मी सांगितलं मी चेहऱ्याला लावते, त्याच्यानंतर जी काही स्टेप मी चेहऱ्याला करते ती गळ्याला पण करते, कारण थोडासा गळा पण हे दिसायला लागतो, त्याच्यामुळे गळ्याला पण लावून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूला असं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. दाट एकदम थर झाला तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण कुठलं हे राहिलं नाही पाहिजे. तर बघा मी गळ्याला पण लावून घेतलं आहे. आणि जर असेल आपला शिल्लक तर आपण सगळा तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे चेहऱ्याला आणि 10 मिनटं हा ठेवायचा. तर 10 मिनटांनी रिझल्ट बघूया. आता बघा 10 मिनटं झालेत आणि सुकलेलं आहे. आता मी फेस वॉश करून येते. फक्त पाण्यानेच आपल्याला धुवायचं आहे, बाकी काय लावायचं नाही आहे. तर आता मी फेस क्लीन करून येते आणि तुम्हाला रिझल्ट दाखवते. तर फायनली आपला रिझल्ट बघू शकताय तुम्ही, चेहऱ्यामध्ये किती फरक दिसतोय. आणि मी काहीच नाही, फक्त वॉश केला आहे चेहरा आणि त्याच्यानंतर रिझल्ट रिअली जो आहे तो दाखवते. फक्त केस सोडलेत, बाकी काहीच नाही आहे. तर बघू शकता कसा वाटला तुम्हाला रिझल्ट, आणि नक्की ट्राय करा तुम्ही पण फेशियल. तर पपईचं फेशियल किंवा काय पण म्हणा, ते माझं खूप फेवरेट आहे. पपई मी घरी आणल्यानंतर मी करतच असते नेहमी. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.